चांद मदार छप्परबंद. मी जागा घेतलो होतो 2 नंबर झोपडपट्टीमध्ये, संजय गांधी नगर. मी जागा घेतल्यावर 3 महिने मी तिथं राहत होतो. 3 महिने तिथं राहत होतो. नंतर रमजानच्या महिन्यामध्ये ते लोक काय केले, कोणती लोक? ते राजू पिरेंगे, विजय पिरेंगे, त्याने पुण्यावरचे बाया आणले. बाया आणून रात्री आम्हाला सगळं सामान बिमान बाहेर काढून टाकले. आम्हाला मारून आमच्या भावाला, पोरगाला मारले, आमच्या भावाला मारले, मला मारून आम्हाला काय केले, घरात बाहेर हाकलून मग त्याने पत्रशेडला खेळा मारून आम्हाला बाहेर हाकलून दिले. माझी गाडी तिथंच आहे. जागेचं पूर्ण कागदपत्र माझं आहे, टॅक्स पावती आहे, जागेचा मालक आपल्याकडं आहे, काय सगळं आहे. ते लोक येऊन आम्हाला, तुम्ही येऊ नका इथं, तुम्ही इथं आलं तर तुमचं पाय तोडतो असं म्हणून आम्हाला हे करायला लागले. ते राजू पिरेंगे, विजय पिरेंगे. तक्रार दिली का? तक्रार दिले, ते सगळं झालं आहे. अजून आमच्यावरच अल्टरसिटी काढली तिने, अजून केस चालू आहे. ते कारण आम्ही गेलं नाही, मारलं नाही, शेव दिलं नाही, तरी बी आमच्यावर अल्टरसिटी घालून आम्हाला हे केले. ती जातीवंत करून आता 18 दिवस झाले उपोषणाला बसलो. अजूनपर्यंत दाद दिली नाही ते आम्हाला. काय नाही, कसं करावं साहेब बघा. आता काय मागणी तुमची? नाही, आमचं जागा, आमचं कागदपत्र बघा आणि आम्हाला न्याय द्या. असं नाही की कागदपत्र नाही तर बसलो, असं नाही. पूर्ण कागदपत्र क्लिअर आहे बघा आणि आम्हाला न्याय द्या. असं नाही की न्याय आम्हाला देऊ नका, नाही. कागदपत्र बघून न्याय द्या आम्हाला. आमचं बघा. ते पुण्यावरून आणून मारामारी करून, पुण्यावरची बॉन्सर बाया आहे ती, तिने आम्हाला मारून हाकलून पत्रशेड पूर्ण हे केली. ती मार बी लागला, आमच्या भावाचा पोरगाला मार लागला आहे. आणि त्याची पोथी बी, आमचं शिवलची पोथी बी आहे सर आमच्याकडं. ते बघू शकतो. नाही, अजून मागणी मान्य झाली नाही आमची. काय आता नाही केलं तर आम्ही आत्मधरण करून घेणार. आम्ही काय तर करून घेणार साहेब.